नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर नजीक कापडे हद्दीत गुरांच्या गोठ्याला आकस्मिक आग, सुमारे 70,000चे नुकसान। आगीत 2 गायी किरकोळ जखमी, पेंढा गवताचे भारे जळून खाक। तालुक्यात अग्निशमन केंद्र क्रमप्राप्त। पोलादपूर तालुक्यातील कापडेगाव हद्दीतील भवानवाडी येथील एका गुरांच्या गोठ्याला बुधवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत वाड्यातील 2 गायी किरकोळ जखमीसह पेंढा व गवताचे भारे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। तालुक्यातील एक अग्निशमन यंत्रणा कायमस्वरूपी उपलब्ध असणे गरजेचे आहे। तालुक्यातील एक तरी अग्निशमनची गाडी देण्यात यावी अशी मागणी आपदग्रस्त वाडामालक सकपाळ यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना सांगितले। कापडे येथील भवानवाडी येथील प्रवीण कृष्णा सकपाळ यांच्या मालकीचा वाडा असून या वाड्यात 2 बैलांसह 2 गायी व चारा गवताचे 30 ते 40 भारे होते। दुपारी लागलेल्या अचानक आगीत 2 गायी किरकोळ जखमी होऊन रानात पळून गेले, तर 2 बैलांना ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून गोठ्यातून बाहेर काढले। या लागलेल्या आगीत सकपाळ यांच्या वाद्यांनी जमवून व बांधून ठेवलेले 30 ते 40 गवताचे भारे व गुरांचा चारा जवळपास 2,500 रुपयांचा ऐवज जळून खाक झाला आहे। तसेच संपूर्ण वाडा आगीत खाक झाला आहे। यासह नांगर व भात लावणीचे अवजारे, वाशे म्हणून अंदाजे 70,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी प्रथम बैलांना बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी हलवले व पाणी टँकरद्वारे पाणी मारण्यात आले। सुमारे अर्धा तासाच्या काळानंतर अग्निशमनची गाडी घटनास्थळी पोहोचल्यावर आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत संपूर्ण वाडा जळून खाक झाला होता। घटनास्थळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दीपक उतेकर व सहकारी सहमंडल अधिकारी FG राठोड, ग्राम महसूल अधिकारी GD वाघ यांनी तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे। तालुक्यातील स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणे या आगीनंतर पुन्हा अधोरेखित झाले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।